कुटुंबाच्या प्रेमाची आणि धैर्याची हृदयस्पर्शी कहाणी समोर आली आहे. 19 वर्षाच्या मुलाने आपल्या 44 वर्षांच्या वडिलांचे प्राण वाचविण्यासाठी आपल्या यकृताचा एक भाग दान केला. वडील डिकॉम्पेन्सेटेड क्रॉनिक लिव्हर डिसीज या गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांना तीव्र पिवळा काविळे, पोटात मोठ्या प्रमाणात पाणी साचणे आणि मेंदूवर परिणाम करणारी गंभीर गुंतागुंत हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी झाली होती. ही जटिल लिव्हिंग डोनर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर स्वप्नील शर्मा, लिव्हर ट्रान्सप्लांट आणि गॅस्ट्रो इंटेस्टाइनल सर्जन यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली. मैं डॉक्टर स्वप्निल शर्मा, हमारी मंथली ओपीडी नासिक में रहती है स्पार्क डायग्नोस्टिक सेंटर में। तो लास्ट मतलब फोर्थ वेडनेसडे मैं यहाँ पे अवेलेबल हूँ फॉर ओपीडी एवरी एवरी मंथ। तो जो हमारा प्रेस कॉन्फ्रेंस था वो हमारे एक पेशेंट है मिस्टर गुन, सर राव साहब गुन जी, उनके लिवर ट्रांसप्लांट से संबंधित था। उनका लिवर सिरोसिस था, डिकम्पेंसेटेड लिवर सिरोसिस, जिसकी वजह से लिवर काफ़ी हद तक डैमेज हो गया था, लिवर काफ़ी हद तक ख़राब हो गया था। उनको अर्जेंट लिवर ट्रांसप्लांट की ज़रूरत थी। उनका सन जो है वो रेडी था, इमीडिएटली रेडी हो गया फॉर डोनेट करने के लिए। वाज लाइक कि वो अपने फादर को की लाइफ सेव करना चाहते थे। उसकी वजह से उन्होंने अपने लिवर का एक हिस्सा डोनेट किया, उनका राइट लोब लिया एंड ट्रांसप्लांट काफ़ी अच्छे से हुआ, इंट्राऑपरेटिव काफ़ी अनइवेंटफुल था एंड पोस्ट ऑपरेटिव रिकवरी भी काफ़ी अच्छी हुई है कि मिस्टर राव साहब एंड उनके सन जो डोनर हैं, दोनों पूरी तरीके से स्वस्थ है, पूरी तरीके से फिट है। सखोल वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशानंतर मुलगा यकृत दानासाठी पूर्णपणे योग्य असल्याचे आढळले. शस्त्रक्रियेदरम्यान दात्याकडून यकृताचा एक भाग सुरक्षितपणे काढून तो वडिलांच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपित करण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर दोघांनाही विशेष यकृत प्रत्यारोपण अतिदक्षता विभागात दक्षतेने निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. सध्या वडील पूर्णपणे स्थिर असून त्यांची प्रकृती समाधानकारक आहे. ही घटना दर्शविते की आधुनिक वैद्यकशास्त्र आणि कुटुंबातील निस्वार्थ प्रेम यांच्या एकत्रित शक्तीमुळे जीवघेण्या आजारावर मात करून नव्या आयुष्याची सुरुवात करता येते. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.